सम्या, हो सम्या. अरे वकार देशील का? बोला काय काम आहे? का मारताय? अरे या घरीवर एक 90 घेऊन ये. कधीपासून मारायला लागले तुम्ही 90? अरे गधड्या, या घरीवर बाबाच्या तिच्यावर लागते ते नैवेद्याले. मग एवढी पुरी 90 लागते का? अर्धा कप गंज होते. जरा जास्त तोंडी येतो का माणसाच्या? चांगलं तेवढं काम कर ना. काय सांगलं तुला त्या बापाना? 90 घेऊन ये, चांगलं म्हणजे 90 घेऊन ये. वय लवकर. अजून काय नाही, परत जाणार नाही मी. कामदार सा, एक विडीचं बंडल आणजो. शिवाजी विडी पेत होता बाबा. वय लवकर. काय बेकार माणसं आहे हो. जितेपणे बाबाने कधी बिडीचा पुडा नाही, कधी चिकन नाही, कधी मटन नाही, कधी टँगोची बाटली नाही. आणि आता मेल्यावर त्यांच्या सोयीसाठी मजा मारायसाठी सगळे भडवे म्हणता हे आण ते आण. करे सुपडू टाकले नाही अजून आघारी? एवढा उशीर? चालू आहे तयारी. पोऱ्याला पाठवला तर 90 घ्याले आणि बिडीचा पुडा. तुम्हाला टाकले का भाऊजी आघारी? हवाय नाही, आम्हाला टाकले आघारी. आमच्या म्हाताऱ्याला फक्त केळत चालत होते. केळला आवडत आमच्या म्हाताऱ्याला, म्हणून केळ टाकून दिले आघारीवर. काही जास्त खर्च करायचं काम पडलं नाही आम्हाला. आमच्या म्हाताऱ्याला सगळं लागतं हो. चिकन, मटन, शेवचिवडा, लाडू, जिलेबी, टँगो, 90 सगळं शौकीन होता आमचा म्हातारा. तुमच्या घरानंच ताले वारायचं आहे हो. तुमच्या घरी सर्व होतं, फक्त वाघिंचं दूध होतं नाही. आमच्या हरकी गरिबी थोडी होती तुम्हाला, म्हणून सगळं तुमच्या म्हाताऱ्याला देणं पडतं. अरे आता काय राहिलं भाऊ, उंदरं पारखती मागून राहिले. पण आता परंपरा आहे, म्हाताऱ्याचं जे आवडीच्या गोष्टी ते देणं पडतील आपल्याला. तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती भेटेन आणि तो आपल्याला सुख समाधान देईन. ते तर करणंच पडेल भाऊ. काय छाटा मारता हो काका. तुमच्या म्हातारा खायासाठी तरशे बिचारा. जाळू मारलं तुमनं दिले, म्हणून म्हातारा पोटाला चिमोरा बसायचं. केळं खाऊन घे बिचारा. कधी वावरातले कच्चे केळं खाये, तर कधी कोण अजून अर्धा डझन पाव डझन घेऊन सण पिक्याला केळं खाये. आणि तुम्ही सांगू राहिले की म्हाताऱ्याला केळं आवडत. तुमनं पुरं म्हाताऱ्याची वाट लावली ना. आता मेल्यावर एका त्याच्या नावानं बदनामी करू आले अजून. बापरे, काय बेकार भाऊ सम्या. का रे हो भाडव्या, लहान मोठं दिसतं का नाही तुले? काका आहे का काय? काय बी बोलतो का? खरं तेच बोलणार मी. काका म्हणून काय आहे? कधी म्हाताऱ्याचा आत्मा गार केला का त्यांना? आणि आता म्हातारावर गेल्यावर म्हाताऱ्याला हे आवडेल ती आवडेल लावराला. आता बी काटकसर करू आला तो. आता बी खायला जवळ राहिला त्याला. आता जितेपर्यंत नाही खावलं, पण आघाडीवर तर आता काही ना काही नुसतं केळावर समजून घातली म्हाताऱ्याची. येतो रे भाऊ सुपडू, लय मान सन्मान झाला रे बापा. खरे लय चुरूक चालायला लागली का जीभ? लहान पातनी मोठा पातनी काय बी बोलतो का लोकांना? येईन का तो काका परत आपल्या घरी? नाही आला तर नाही आला का तुम्ही उपाशारावर आले? हा बस कर रे. जसं तो बडा आवर ना, लहान मोठे पाच जाय ना. उचलले जेवण लावराला टाळूले. तुम्ही समजले बोलायला लावरा रे. मला आठवतं तेव्हापासून बाबाले कधी व्यवस्थित खाऊ घातले नाही, काही नाही. मटण आणत ते बी महिन्यातून एकदा. आणि म्हातारा कधी आठवण आली तर दारू प्यायची. चोरून लपून दारू पे. आणि आता दिनाचाच त्याच्या आघाडीवर तुम्ही दारू टाकताय. 90 आण आणि टँगो आण. आणि असं खायला बी एवढा असल्यावर म्हाताऱ्याला तुम्ही जाळू मारलं. आणि आता कशाला एवढे रिकामा ते खावा करू आले लोकांले? तोंड सांभाळ रे नालाय का. कशाला सांभाळू? खरं तेच बोलतोय मी. खरं सांगा, खरं आहे का नाही गोष्टी सगळ्या? तुम्ही म्हणणं हे सगळं बंद करा. म्हातारा बोकांडे बसला की मग फिरा वयच जमलात. काही बसत नाही म्हातारा बोकांडे, काही रिकामा नाही म्हातारा. जितकेपणे प्रेम नाही, खाऊ पिऊ घालणं मेल्यावर आव्हानता. पण करा हे नाटकं. तू शहाणपणा काही शिकवू नको. कावळे आले का पाय वरे, हे निवद्य नाही वरे कावळ्यांचा. एक बी कावळा नाही, गल्लीत बी नाही, गावात बी नाही. धाब्यावर काय राहीन? सगळे गेले संपावर. तुम्हीच वा कावळा घ्या निवद. तेवढेच तुमच्या बाबाच्या आत्म्याला शांती लाभेल.